झालं सर्व काही Krishna
Yeah.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते देवी न जीवा सुख होई, केलते मायेके दुःखाची जनिते, नारी आदी अंते अवसानी, अविनाश करे आपुल्या ऐसे, नावे मनापिसे गोविंदाचे, केलते मायेके दुःखाची जनिते, नारी आदी अंते अवसानी, तुका म्हणे का मरणेचे सरे, तुका म्हणे का मरणेचे सरे, उत्तम शिवे कीर्ती मागे, केलते मायेके दुःखाचे जनिते, नारी आदी अंते अवसानी. विठाला महायोग पीठीत देवी परमं, वरं पुंडलिकाय दातुमिन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकरं, परब्रह्मलिङ्गं भजिपान्. पांडुरंगात प्रथम नमन, दुसरे चरण संताज्या, त्यांच्या कृपाला कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजते दासुदेवदेशं, विदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्तमुतं भज ज्ञानदेवं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. वंशे भूषितकरा नवनीलदाभात्, पीताम्बराधरकुम्भफलाधरोष्टात्, पूर्णेन्दुसुन्दरमुखाधरविरुद्धनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. जय जय श्रीराम
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग महान वैष्णव वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे वैराग्याचे महामेरू पंचावतारी संत ज्ञानेशप्रिय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा उत्कृष्ट असा 4 चरणाचा उपदेश या प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या मनुष्य प्राणी मात्रांना उपदेश करतात. काय उपदेश करतात तर तुम्ही मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर देव आपला करून घ्या, कारण देवाला तुम्ही आपलं केलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. म्हणून देवाशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. आणि देवाला सोडून इतर ज्या काही गोष्टी आहेत जगामध्ये त्या कशा आहेत, त्या दुःखरूप आहेत, नवे नवे त्या माईक आहेत. माईक म्हणजे खोटे आहेत आणि तिन्ही काळामध्ये त्या खोट्या आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि म्हणून तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. त्याचं चिंतन जर का तुम्ही केलं तर तुम्हाला तो त्याच्यासारखा अविनाश बनवतो. फक्त त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्याच्या चिंतनाचा आपण ध्यास लावला पाहिजे. आणि असं जर का आपण केलं तर तुकाराम महाराज म्हणतात की बाबा तुम्ही एकतर तुमचं मरण संपलं आणि मरण संपवून तुमची या जगामध्ये काय होईल, उत्तम अशी कीर्ती होईल. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आपुला तो एक देव करुणी यावा, जवळ माईकच्या जवळ जवळ ते देवी जीवा सुख होईल. थोडक्यात परिहार तो म्हणजे असा आहे. आज आपल्या या मौजे पिंपळास या गावामध्ये प्रत्येक महिन्याला नित्यनेमाने चालत असलेली अखंड अव्याहतपणे कीर्तन परंपरा म्हणा किंवा प्रवचन परंपरा म्हणा आपण करत आहोत. सर्व गावातील भाविक भक्त मंडळ आहे, तरुण मंडळ आहे, सर्व वारकरी मंडळ आहे, आमच्या माता भगिनी आहेत. हे सर्वजण आपण तन मन धन या ठिकाणी भगवान श्री गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करून आपण सर्वजण सेवा करत आहोत. प्रत्येक महिन्याला आपण कीर्तनाचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम आपण ठेवत असतो. आणि त्या अनुषंगाने आजची जी सेवा आहे ती माझ्या वाटेला आलेली आहे. नवे नवे या ठिकाणी सेवा करण्याचा मला बराच काही योग आलेला आहे. म्हणून आजची सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची आहे. जशी भगवान गणेश गणपती बाप्पा बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्याला सेवा समर्पित करायची आहे. अगदी थोडक्या वेळामध्ये आपल्याला वेळ थोडा राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सेवा पाहिजे आहे. तुम्ही जर का सर्वजणांनी साथ दिली, मला बसलेल्या मंडळींनी हाताने टाळी वाजवली, मुखानं नामचिंतन जर का केलं तर बरोबर आपण 1 तासामध्ये कीर्तन सेवा समाप्त करू. आणि जर का तुम्ही नाही टाळी वाजवली हाताने आणि जर का मुखानं नामचिंतन नाही केलं तर मग काकडा आरती करू. आपण नाही घाबरू नका, थोड्या वेळामध्ये सेवा करण्याचा आपण प्रयत्न करू. सर्व तरुण मंडळी आहे, गावातील भाविक मंडळ आहे, ते सर्वजण माझ्यावर आतोनात प्रेम करतात. एका लेकराच्या नात्याने, महाराज म्हणून नाही किंवा अन्य कोणी नाही, म्हणून एक लेकरू म्हणून सर्वजण प्रयत्न करतात. मग आमचे हरिभक्तपरायण गणेश भाऊ असतील, त्यानंतर गावातील तरुण मंडळ आमचे रुपना भाऊ असतील आणि ते इकडे दादा बसलेले आहे. सर्व गावकरी मंडळ आमचे हरिभक्तपरायण मनोज महाराज आहेत, ते दादासुद्धा आहेत आणि ते सर्वजण माझ्याकडे सेवा समर्पित करतात आणि माता भगिनीसुद्धा आहेत. आणि आज आपल्या सेवेला
खरा म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही का. तर आज गायक सुद्धा खूप चांगले आपल्या या कीर्तनासाठी साथ लाभलेले आहेत. आमच्या परळीचे हरिभक्त परायण गायनाचे आहेत अशोक महाराज मोराडे, खूप सुंदर हे सुद्धा गायन करतात. त्यांनी अख्खा मराठवाडा ढवळून काढला आणि खूप सुंदर आवाज आहे. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्त परायण सदानंद महाराज यांनी सुद्धा या ठिकाणी माझ्यासारख्या एका लहान अज्ञान पामर बालकाची सेवेला येण्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केला. त्यांनी सुद्धा खूप सुंदर ताल गायले, आपण ऐकले. त्यांचा सुद्धा आवाज खूप गोड आहे. आणि आमचे दादा हरिभक्त परायण जगदीश महाराज पाटील हे सुद्धा खूप मृदंग गोड वाजवतात. आपण सर्वजण ऐकतच आहात. ते त्या ठिकाणी 3-4 वेळा या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यानंतर आता आमचे वारकरी जीवन काय असते ते जर आपण पाहिलं तर या हरिभक्त परायण वेळ्याचे वसंत बाबा हे सुद्धा आपल्या या ठिकाणी सेवेला हजर आहे. ते सुद्धा माझ्या सेवेला अज्ञान पामर बालकाचे बोल ऐकण्यासाठी आहेत. आणि फुलाजी महाराज सुद्धा आहेत, हरिभक्त परायण फुलाजी महाराज आहेत. गावातील हरिभक्त परायण चिंटू बाबा आहेत. आणि विनेकरी बाबा मोहन महाराज आणि सर्व माता भगिनी. आता कुणाचं नाव जर घ्यायचं राहील असेल तर राहू द्या, कारण सर्वांचे नाव घेणं शक्य नाही. म्हणून सर्व गावातील गावकरी मंडळ आणि चला ठाला ठाला आपुला तो एक देव कमी घ्यावा, देवी नजीवा सुगलोली केरती मायके दुःखाची जनकी नारी राधिकांती अवसानी. अभंगाची प्रास्तावना अशी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, तुम्ही मनुष्य जन्माला आला आणि आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देव आपला करून घ्या. आता तुकोबाराने देव आपला करून घ्या म्हटल्याच्या नंतर लोक खूप चतुर आहेत. लोकांनी विचारलं महाराज या विठाला विठाला लोकांनी विचारलं महाराज आम्ही आपला, तुम्ही म्हणता देव काय करा आपला करून घ्या. आणि देव जर का आपला करून घेतला तर आम्हाला फळ काय प्राप्त होईल. कारण मंदोपिंद प्रवर्तते असं म्हटलेलं आहे. काही प्रयोजन जर नसेल म्हणजे फळाची प्राप्ती नसेल तर मोठा माणूस सुद्धा साधनामध्ये प्रवृत्त होत नाही. अगोदर फळ काय म्हणतो. एखादा उदाहरण घ्या तुमच्या लक्षामध्ये येण्यासाठी. एखादा काम करणारा व्यक्ती आहे, त्याला जर म्हटलं काम करायला चल तर तो लगे म्हणतो मला तू पैसे किती देणार, म्हणजे प्रयोजन पाहतो, फळाची प्राप्ती लगे म्हणजे फळ काय मला देणार. तसं तुकोबाराने विचारलं देव तुम्ही करून घ्या. मग लोकांनी विचारलं देव करून घेतो आम्ही, पण आम्हाला देव प्राप्त करून घेतल्यामुळं आमच्या जीवनामध्ये आम्हाला लाभ काय प्राप्त होईल. त्यावेळेस तुकोबारांनी त्यांना सांगितलं की तेने विनजीवा सुखी. बाबा, देवाला तुम्ही आपला करून घेतल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही असं तुकोबारांनी त्या व्यक्तीला सांगितलं. विठाला आता देव आपला करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आपण पाहू. अगदी थोडक्या वेळामध्ये तुकोबाराय म्हणतात तुम्ही देव आपला करा. आपला करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. आपला तो एक देव करून घ्यावा. देवाला तुम्ही आपलं करून घ्या. आपलं देवाला करून घ्यायचं म्हणजे एखादा आपल्याला पाहुणा करायचा आहे. समजा एखादा आपल्याला जावाई करायचा आहे. आपल्याला जावाई करायचा असेल तर आपण काय करतो, आपली त्याला मुलगी देतो आणि त्याला एका विधीवर त्याचा लग्न विवाह सोहळा पार पाडतो आणि मग तो आपला काय होतो, पाहुणा होतो. हे व्यवहारातील उदाहरण आहे. पण आता भगवान परमात्मा जर आपल्याला देव करायचा असेल म्हणजे आपला करायचा असेल
काय केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल देवाला आम्ही पैशानं काय करू, आम्ही आपला करू, पैशानं देव आपला होणार नाही. कोणी म्हणाल की आम्ही सोन्यानं करू, देव सोन्यानं सुद्धा प्राप्त होणार नाही. कारण एक उदाहरण आहे श्रीमद भागवतामध्ये, ऐका थोडक्यामध्ये सांगतो. ज्यावेळेस सत्यभामेकडे नारद महर्षी आले आणि सांगितले की नारदा, मला वाटतं की जन्मोजन्मी श्रीकृष्ण परमात्मा हाच मला पती मिळावा, मग मी काय केलं पाहिजे. त्यावेळेस नारदाने सांगितलं, या जन्मामध्ये आपण जी वस्तू काही दान करतो ती वस्तू जर आपण दान केली तर आपल्याला तीच पुन्हा जन्मोजन्मी प्राप्त होते. तर त्या सत्यभामेने सांगितलं मग काय करावं लागलं. नारदाने सांगितलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय कर, तू मला दान दे. असं म्हटल्याबरोबर सत्यभामेनं काही विचार न करता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दान देऊन टाकलं महाराज. आणि नारदाने परमात्म्याला सोबत घेतलं आणि घेतल्याच्या नंतर निघाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की नारदा, मी आता तुमचा विना घेऊ का, तुमच्या चिपुळ्या घेऊ का. नारदाने सांगितलं, या भागात तुला काय केलेलं आहे, मी जिंकलेलं आहे, ते घेऊन चालणार नाही. मग नारदांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पायातील चपला दिल्या काढून आणि भगवान परमात्म्याने त्या डोक्यावर धारण केले आणि चालू लागले. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारे, सेवकाच्या श्री धरून चाले पादुका, सेवकाच्या श्री धरून चाले पादुका. तो 12 नाटाच्या गुणामध्ये म्हणतात की भगवान परमात्मा भक्ताचं काम करत असताना कोणतेही लाभ मनामध्ये बाळगत नाही. नारद आणि भगवान परमात्मा निघाले आणि शेवटी ही बातमी हा म्हणता कुठं पसरली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या द्वारकेमध्ये पसरली. आता परमात्म्याला पत्न्या किती होत्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भाऊ 16,000, 16 म्हणजे बरं होईल, 16,108, 16,108 काय होत्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पत्न्या होत्या. आता त्या सर्व वाढायला लागल्या. कुणाला, सत्यभामेला. तुझा काही एकटीचा पती होता का, आमचा सुद्धा होता, तू दान दिला. त्यावर सत्यभामेला पश्चाताप झाला. परत तिनं नारदांकडे आली. नारदानं सांगितलं, तुझा पती जर तुला पाहिजे असेल तर त्या परमात्म्याबरोबर काय करतो, सोनं मला वजनानं मापून दे. असं म्हटल्याबरोबर सत्यभामेनं ठीक आहे. पण सत्यभामेनं आपल्या अंगावरची काही राजभूषण होते, जे काही अलंकार होते, ते सर्व टाकले. नवे 16,107 पत्न्या होत्या भगवान परमात्म्याच्या. त्या सर्वांचं सोनं एकत्रित केलं, एका पारड्यामध्ये टाकलं आणि भगवान परमात्म्याला एका तराजूमध्ये एका पारड्यामध्ये ठेवलं. पण तो जे भगवान परमात्म्याचं पारडं जे होतं ते खाली होतं आणि सोनं जे मापायचं होतं ते मात्र वरच होतं. आता काय करायचं, सर्व द्वारकेतील सोनं जे होतं स्त्रियांच्या अंगावर ते संपलं. शेवटी सर्वजणी होत्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पत्न्या, त्या रुक्मिणी आई साहेबाकडे आल्या आणि त्या म्हटल्या, रुक्मिणी असा प्रकार झालेला आहे आणि आम्ही सर्वांनी सोन्याची तुला केलेली आहे, पण भगवान परमात्मा सोन्याबरोबर तोलल्या जात नाही. आता तुम्ही चला तुमच्या अंगावर काय करा, सोनं त्या पाण्यामध्ये टाका, झालं बरोबर तर बरं होईल. आणि रुक्मिणी आई साहेब निघाल्या. ते ज्यावेळेस आल्या त्यावेळेस थोडंसं असं म्हटलेलं आहे, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या स्वस्त
असं वर्णन केलेलं आहे. रुक्मिणी माता त्या ठिकाणी गेल्या आणि भगवान कृष्ण परमात्मा एका पारड्यामध्ये नारदांनी ठेवले होते आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं सर्व स्त्रियांनी टाकलं होतं. भगवान कृष्ण परमात्म्याच्या पत्नीने रुक्मिणी आई साहेबांनी गेल्या भगवान कृष्ण परमात्म्याचं स्मरण अंतकरणामध्ये चिंतन चालू होतं आणि काही केलं नाही. फक्त एक तुळशीचं पान होतं. ते तुळशीचं पान त्यांनी त्या तराजूमध्ये पारड्यामध्ये ठेवलं आणि ठेवल्याबरोबर काय झालं, भगवान परमात्म्याचं पारडं जे होतं माधव झाला बरोबरी, एकदम बरोबर झालं. म्हणजे आता या ठिकाणी मला सांगायचं काय, भावे तुळशी जळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. भगवान परमात्मा अन्य साधनाने आकळत नाही. तो कशाने आकळतो तर एका भावानंच आपल्याला प्राप्त होईल. हरिवणा जगदानी जगदानी म्हटलेला आहे. पण तो आपल्या भक्तांना काय करतो, एक तुळशीचं पान मागून घेतो. मागे तुळशीदळ पाणी कुणाचं घेतो, तुळशीदळ मागून येत. याचा पण प्रसंग आहे खूप मोठा महाभारतामध्ये. द्रौपदी आई साहेबाकडून भगवान परमात्म्याने एक तुळशीचं पान खाल्लं आणि तृप्तीचा ढेकर दिला. आणि देशी जेव्हा देशी आईचा असे उदार अगोदर परमात्मा काहीतरी आपल्या भक्ताचं काय करतो, घेतो आणि नंतर देतो. मग आपला मुद्दा असा आहे की तुकोबा काय म्हणतात, भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी फक्त भाव चालतो. भावाशिवाय भगवान परमात्मा दुसरं काही देवा कारणे भाव देवा कारणे भाव अस्मात त्यावेळ लगे फार सेवित आधारे एक चित एवढ्यासाठी नका करू वाकला. महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याला फक्त भाव पाहिजे. भावाशिवाय भगवान परमात्मा दुसरं काही स्वीकारत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चते तदहं भक्ति
काय म्हटलेलं आहे की विठाला मग निशिम भाव उलाशे मजा अर्पा वयाचे विषे फळ एक आवडे तैसे भलतया हो भक्त माझ्याकडे दाबी आणि मी दोन्ही हात ओढले मग देखून फेडता शिवे आदरेशी. महाराज म्हणतात की भक्तांनी माझ्याकडे असं फुलपान देण्यासाठी हात केला तर एवढा वेळ देखील मला आवडे सहन होत नाही. मी काय करतो, दोन्ही हात वळवे, लगेच माझे हात दोन्ही पुढं करतो. भक्ताच्या हातामधलं जे फूल पत्र पुष्प जे आहे ते घेण्यासाठी मी आतुर झालेला असतो. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की भगवान परमात्मा हा भावानं प्राप्त होतो. म्हणून तुकोबाला म्हणतात की भावानं तुम्ही काय करा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आता इथं पुन्हा प्रश्न तुकोबारांना लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही एक देव करून घ्या म्हणतात, पण आता आपल्या हिंदू धर्मामध्ये देव किती आहेत? 33 कोटी देवता म्हणा, अष्टकोटी भैरवरे, 33 कोटी देव आहेत. मग आता आम्ही नेमकं एक देव कोणता करून घ्यायचा, त्या देवाचं स्वरूप काय, तो देव कसा आहे? त्यावेळेस तुकोबारांनी सांगितलं 33 कोटी. कोटी म्हणजे इथं संख्यावाचक शब्द नाही, कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारची हिंदू धर्मामध्ये काय आहेत, देवता आहेत. तर त्या देवता कोणत्या आहेत त्यांचे मी काय करतो, थोडक्यात नावं सांगतो तुम्हाला. 12, आता मोजा किती होते ते बरं का, 12 आदित्य, 11 रुद्र, 12 किती झाले 23 बरोबर, आणि 8 वसू किती झाले 31, आणि 2 अश्विनी कुमार मिळून 33. हे 33 प्रकारचे काय आहे देवता आहेत. मग आता तुकोबाराने सांगितलं की आम्ही नेमक्या कोणत्या देवतेची, लोकांनी सांगितलं की महाराज आम्ही कोणत्या देवतेची काय करायची, उपासना करायची. कारण हे 33 प्रकारचे देव आहेत, तरी पण लोकांना देवाची भक्ती करण्यासाठी काय होता, देव कमी पडतात. तुकोबारांनी कलियुग प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे, दावल पीर स्मरताती. कलियुगामध्ये लोक म्हणजे पीराची भक्ती करतात, अन्य देवताची उपासना करतात, भक्ती करतात. किंवा असं म्हटलेलं आहे, शिळ्या तांब्याचं भावलं केलं, शिळ्या तांब्याचं भावलं केलं, मांडोनी वरी बैसविलं, पाठ मांडोनी बैसविलं, गंधा अक्षरांनी दाखवलेलं, गंधा अक्षरांनी दाखवलेलं, मना येईल ते नाव ठेविलं, मना येईल ते नाव ठेविलं, या जनाशी लागले वेळ, या जनाशी लागले वेळ. तुकोबारांनी असं म्हटलेलं आहे की भक्ती लोक कसं करतात, एखादं भावलं केलं, कशाचं, तांब्याचं भावलं केलं, एखाद्या धातूचं, त्याला जे नाव ठेवावं वाटलं ते ठेवलं, त्याच्यावर गंध अक्षरा त्याच्यावर टाकल्या आणि असं नाव ठेवलं. तुकोबारा म्हणतात या जनाशी लागले वेळ. अशी भक्ती आहे. नवीन तुकोबारायांनी भक्ती करत असताना कशी केली पाहिजे, भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती कशी आहे आणि ती भक्ती आपण करतो का, आपण जी भक्ती करतो ती देवाला आवडते का. आणि आम्ही जी भक्ती करतो ती भगवान गणपती बाप्पाला, पांडुरंग परमात्म्याला आवडते का. कारण भगवंताला आवडणारी भक्ती, त्या भक्तीला काय म्हटलेलं आहे, अव्यभिचारी भक्ती म्हटलेलं आहे. अव्यभिचारी भक्ती मयी आनंदी योगेन भक्ती विचारी विविक्त देश सेवित्व मरते जन संसदी. म्हणजे ज्या भक्तीमध्ये एकनिष्ठता आहे, ज्या भक्तीमध्ये आपण म्हणजे आपला भाव ढवळू दिला जात नाही, त्या भक्तीला एकनिष्ठता म्हणतो. मग आता आपल्याला काही जगामध्ये असे माणसं भेटतात की वार बदलला की देव बदलतात बरं का. सोमवार आला की लगेच भगवान शंकराची काय करतात, भक्ती करतात. शिव भोळा चक्रवर्ती याचे पाय माझे चित्ते, आणि लगेच मंगळवार आला की लगेच त्यांचा देव बदलतो. हरी आई हरी आई भवानी थोर जागणे तुझं न्या उपासी देव, हाती करडे देवणी तिने मज भिकेशी लागली हो, खुळा पांगळा करुणी आपणा जवळी बैसवी देव, उदवास्तुची वारे फिरे गरगरे भूत वावरे, तो मज व्यर्थशीन वाटला, तो मज व्यर्थशीन वाटला, तुझं म्या फुलवरा बांधिला. जय जगदंबे
लावू जय जगदंबे पूर्णकदंबे जगदुद्भोधी देह तुझा तिला तुझ्या पूर्वरा बांधिला. तुकोबारा म्हणतात की मंगळवार आला की आपली भक्ती बदलते, बुधवार आला की वार करत की आपली भक्ती बदलते, किंवा रविवार आला की लगेच अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावलोणी भक्ती लाग देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अजून ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. देवीची आई बघतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चौथ मोठके पाहे गणेशाची होय सावदशी म्हणे माये तुझाची हो दुर्गे. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडा मासी ते तुला नागासी पंचमीच्या दिवशी. तुकोबारा म्हणतात की एकादश आली ते महाराजांची भक्ती करतो, चतुर्थी आले गणपती बाप्पाची, आणि त्याच्यानंतर नागपंचमी आली की नागाची भक्ती करतो. मग तुकोबारा सांगतात की तुम्ही काय करा, एका देवाची भक्ती करा, आपल्या अंतःकरणामध्ये एकनिष्ठ भाव धरा एका देवाबद्दल. पाणी कापे काम नाही
भक्ती करत असताना आपण एकाच देवतेची काय करायची आहे? भक्ती करायची आहे. जगामध्ये सर्व काय आहे? स्त्री आहेत. पण आपण सर्व स्त्रियांची सेवा करायची का आई म्हणून? तुकोबारा म्हणतात नाही. ज्या आईनं आपल्याला जन्म दिलेला आहे तिची सेवा करायची आणि बाकीच्या मात्र आई आहेत असं मानायचं. तसं ज्या देवतेची ज्या देवाची आपल्याला भक्ती करायची आहे त्याची भक्ती करायची आणि बाकीच्या देवांना सुद्धा काय करायचं? त्यांना सुद्धा तुझा भाव द्यायचा नाही, त्यांना सुद्धा मानायचं. पण भक्ती करत असताना एका देवतेची करायची. म्हणजे सेवा करत असताना आपल्या जन्मदात्या आईची करायची आणि बाकी आईप्रमाणे जगातल्या स्त्रिया मानायच्या. विठ्ठला आपला तो एक देव करून घ्यावा. मग तुकोबारानंतर जर का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक देव करून घेतला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होईल. जर का तुम्ही नाही घेतला देव करून तर तुम्हाला सुख मिळणार नाही. कारण देव आणि सुख देव आणि सुख शब्द काय आहे? दोन आहेत. लक्ष द्या, माझं बोलणं लक्षात येईल तुमच्या सगळ्यांच्या. देव आणि सुख हे काय आहे? शब्द दोन आहेत. पण सुख म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे काय आहे? सुख आहे. माझ्या पांडुरंगासारी म्हणजे देव आहे. म्हणजे सुखाला सोडून देव नाही, देवाला सोडून सुख नाही, असे अनेक प्रमाण आहेत. आपण ऐकत आहेत. सर्व सुखाचे आगर जरी म्हणे शारंग, सर्व सुखाचे आगर बाप ब्रह्मा देवीवर. म्हणजे सुखरूप असणारा परमात्मा आहे. आणि मग तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही काय करा? आपला देव करून घ्या. देवाला सोडून सुख नाही. जसं साखरेला सोडून गोडी नाही, किंवा दिवा आहे त्या दिव्याला सोडून प्रकाश नाही. उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोबारायांनी. मनोनी दीप पालवे सवेची तेज मालवे, रवी बिंबासवी प्रकाश हरपे प्रकाश जैसा. म्हणजे विठ्ठला प्रकाश आणि दिवा एकच आहे. आपण जर म्हटलो प्रकाश पाहिजे आम्हाला आणि दिवा मात्र नको, पण दिव्याला सोडून प्रकाश नाही.
सुख म्हणजे देव आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात की तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, त्या देवाला तुम्ही आपलं करा. मग महाराजांना लोकांनी विचारलं की महाराज बाकीचे आहे जगामध्ये ते कसं आहे हो? त्यावर तुकोबाराने सांगितलं की ते खोटं आहे, मिथ्या आहे, दुसऱ्याच्या नाही आधी अंती अवसानी. तुकोबारायांनी सांगितलं की देवाला सोडून जगामध्ये जे काही सर्व आहे ते कसं आहे, येरती माईक दुःखाची जनती. येर म्हणजे दुसरं, ते कसं आहे तर माईक आहे. माईक म्हटल्याच्या नंतर खोटं, मिथ्या, भासमान आहे. आणि नाही आधी अंती अवसानी, ते वर्तमान काळामध्ये नाही, पुढं भविष्यामध्ये नाही आणि भूतकाळामध्ये कधी झालं नाही, त्याला काय म्हणतात, माईक म्हणतात. मग असं माईक असणार काय आहे तर तो म्हणजे संसार आहे. भागवतातील एक ओळी सांगतो आपल्या लक्षामध्ये, प्रपंच एक झाला होता, येतो समोर मिथ्या वार्ता, पुढे होईल मागता, कदा कल्पांती घडेना. प्रपंच कधी झाला नाही, पुढं होणार नाही, मध्ये तेवढं भासतो, त्याला काय म्हणायचं आहे, संसार. म्हणून असा माईक असणारा, खोटा असणारा, आणि त्या खोट्याच्या पाठीमागं आपण लागल्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतं. सर्व आपला जन्म त्या आशेमध्ये जातो सुखाच्या, पण सुख मात्र भेटत नाही. सर्व सुखाची आशा जन्मली नाम. सर्व सुखाची आशा जन्मली नाम. आनंद
बरे मोठी काय आहे यादी आहे. 18 वार वनस्पती फुले फळे ओळखी 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती त्या घरी कुलस्त्रिया राजधानी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती पर्ये देवादालसा सोहम दुरे वाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दिडोळा 18 वार वनस्पती फुले फळे ओळखी. आता हे जे वर्णन आहे ते विक्रम आदित्याचा लहान भाऊ म्हणजे भरतृहरी राजा, त्याला जडभरत राजा म्हणतात. त्यांचं काय आहे वर्णन आहे ते त्या राज्यामध्ये काही कमी नव्हतं. 18 वार वनस्पती 18 प्रकारच्या वनस्पती होत्या आणि त्या फुलांनी फळांनी 12 महिने 24 तास काय होत्या भरून होत्या म्हणजे फळे 12 महिने यायची. आता ऋतूमध्ये सुद्धा म्हणजे वृक्षाला फळं येतात पण कमी प्रमाणात येतात. पण त्या राज्यामध्ये काही कमी नव्हतं आणि 18 वार वनस्पती फुले फळे ओळखी 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. म्हणजे त्या राज्यातून नदी गंगा आणि विहिरी अशा तुडून 22 म्हणजे विहीर मध्ये विहिरीला काय म्हटलं जातं 22 त्या भरून व्हायच्या आणि ज्या घरी कुलस्त्रिया राजधानी व संपत्ती कुलवान स्त्रिया होत्या तिथे पहिले राज्य लोक जे आहेत ते अनेक लग्न करायचे आणि त्यांना अनेक पत्न्या होत्या म्हणून त्या पत्न्या होत्या पण कशा होत्या कुलवान होत्या. ज्या घरी कुलस्त्रिया राजधानी व संपत्ती पण या सर्वस्वाचा त्याग केला आणि वनामध्ये जाऊन तपश्चर्या केली. हे सुख सांडोनिया कासया योग सेविते हे सर्वस्वाचा त्याग केला. राज्य टाकणीला गेले थोडे ते काय वेळे म्हणावे सर्वस्वाचा त्याग केला वनामध्ये गेले पण त्यांना काय वेळ म्हणावं का तुकोबाराय म्हणतात किंवा त्या राजाचं असं वर्णन केलेलं आहे जेने दिग्मंडळ जिंकले भागवतामध्ये जेने दिग्मंडळ जिंकले समुद्रामध्ये आणखी राज्य केले नानाविध भोग भोगले जे नाही ते केले सुरवरी अनुकूल स्त्रिया पुत्र अनुकूल मंत्री स्वतंत्र अनुकूल राज्य पवित्र भोगले विचित्र नाना भोग सर्व काही त्या ठिकाणी त्यांनी राजाचा भोग भोगला. पण शेवटी त्यांना कळालं की कसं आहे दुःखरूप आहे याच्यामध्ये सून मात्र नाही. भरपूर कथा आहे भरपूर उदाहरण आहे श्रीमद भागवतामध्ये पण उदाहरणं आलेले आहेत. बघा तुम्ही नचंद्रस्य सुखम किंचित असं म्हटलेलं आहे की चक्रवर्ती राजा सुद्धा काय नाही सुखी नाही आणि सुखम असती विरक्तस्य म्हणजे एकांत जीविना सुखी जर कोण आहे तर एकांतामध्ये भजन करणारे साधू संत काय आहेत सुखी आहेत किंवा विठ्ठला असं म्हटलेलं आहे. म्हणून या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही म्हणून मोठमोठ्याने या संसाराचा त्याग केला आणि या संसारामध्ये दुःख असल्यामुळं अनेक दुःखे सांगू किती हरी अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाशान फुटती भय काप चित्ते भरला असे. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात की अनेक दुःखे सांगू किती या संसारामध्ये दुःख अनेक आहेत ते सांगू किती सांगू. जर सांगत बसलो एखाद्या दगडाला सांगितलं तर दगडाचं काय होईल न साहे पाषाण फुटती त्या पाषाण म्हणजे दगडाला
या संसारामध्ये किंवा येरती मायेके दुःखाची जनिती म्हणजे दुःखाला जन्म देणारी, जनिती म्हणजे आई दुःखाला जन्म देते असा जो आपला संसार आहे तो दुःखरूप आहे. मग त्या परमात्म्याचं तुम्ही चिंतन करा आणि तो परमात्मा आपल्याला चिंतन केल्यानंतर याच्यासारखं बनवेल. त्याचं ते ब्रेद आहे, मग त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, ध्यास केला पाहिजे. तो तुकाराम तिसऱ्या चरणात बोलतात, अविनाश करे आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला परमात्मा आपल्यासारखं करतो, पण त्याचं तुम्हाला वेळ लागला पाहिजे, त्याचा तुम्हाला ध्यास लागला पाहिजे. जर का त्याचा ध्यास लागला, त्या परमात्म्याचा छंद लागला, तर तुम्हाला भगवान परमात्मा त्याच्यासारखं बनवतो. अविनाश म्हणजे त्याचा कधी नाश होत नाही. भगवान परमात्म्याचा कधी नाश होत नाही. आश्रयनाश, स्वभावनाश आणि परतानाश हे तिन्ही नाश भगवंताच्या ठिकाणी नाही, ते तिन्ही नाश आपल्या ठिकाणी आहेत. मग आपल्याला अविनाश जर बनायचं असेल, आपल्याला कधी मला असं वाटत नसेल मला नको आहे, तर आपण अविनाश परमात्म्यासारखं होण्यासाठी आपण त्याचं चिंतन केलं आहे. परमात्मा कसा आहे, अविनाश आहे. खूप काही दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन आहे भगवंताचं. भगवान परमात्मा म्हणतात की जैसे जीर्ण वस्त्र काढिले मग नूतन वेढिले मग देहांतराते स्वीकारिले चैतन्य नाथे वासांची जीर्णानि यथा विहाये तवानि मृणातिन रोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयातिन वाणी दे. हे तुमचं आमचं वर्णन आहे. पण भगवान परमात्मा जो आहे तो कसा आहे, तर त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नाश नाही. म्हणून अव्यक्तानी भूतानी विठाला न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अजहा शाश्वता म्हणजे भगवान परमात्मा नित्य आहे, शाश्वत आहे, त्याच्या ठिकाणी नाश नाही, तो अविनाश आहे. हरी जोडले हे नसरे धन अविनाश आनंद घन. अविनाश असणारा परमात्मा, मग त्याच्यासारखं तो आपल्याला लगेच करतो. आपुलेची पद देशील असा, मग त्याच्यासारखं आपल्याला होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. हरी गोविंद गोविंद मनाला करिया छंद मग गोविंद ते काया वेदना हे देवातया. आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचा आपल्याला वेळ लागला पाहिजे. उदाहरण सांगतो आपल्या लक्षामध्ये, एक आळी असते आणि ती आळी एका
त्या आळीला एक किडा येऊन असं काय करत असतो, वेळोवेळी थोड्या वेळाने येतो म्हणजे त्या आळीला चावतो आणि मग ती आळी सतत चावल्यामुळे त्या किड्याचं काय करते, ध्यास करते आणि मग त्या आळीला त्या किड्याची काय होती, भीती होती, आता कधी येत होती, आता मला कधी चावतो की असं काय होतं, तिला ध्यास लागतो आणि असा ध्यास करता करता ती आळीच एक दिवस काय होते, तो किडा म्हणजे कोण, भोंगा होतो आणि ती आळी तिला पकडून उडून जाते. किडी विंगुरटी संगती पालटती स्वदेह स्थिती. म्हणजे ही कशामुळं अवस्था प्राप्त होते, तर ध्यास केल्यामुळं. म्हणून लावी मनापेक्षा गोविंदाचे, भगवान परमात्म्याचं तुम्ही जर तिसं लावलं तर भगवान परमात्मा तुम्हाला त्या भगवान परमात्म्यासारखं अविनाश करतो. म्हणून आपण त्या परमात्म्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. विठ्ठला भगवान परमात्म्याचं तिसं म्हणजे भगवान परमात्म्याचं जे आहे चिंतन करण्याचं वेळ, हे अनेक साधू संतांना अनेक महात्म्यांना लागलं होतं. उदाहरणं भरपूर आहे सांगण्यासाठी, माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी धावत्या गाडीत एक्सप्रेस गाडी चालली आपली बरं का. म्हणून भगवान परमात्म्याचं वेळ कोणाला लागलं होतं, आपण अनेक उदाहरण आहेत. बघा उदाहरण सांगतो तुम्हाला. राजघराण्यामध्ये मीराबाई जन्माला आली, पण लहानपणापासून पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीची ओढ लागली. पंढरपूरला मीराबाई गेली, भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मीराबाई त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाला पाहून मनमोहक झाली. तरी पाहिली या वेदलावी पैसेची जडोनी, पैसेची जडोनी, पैसेची जडोनी. भगवंताला पाहिल्यानंतर वेळ लागतो असं भगवान परमात्म्याचं सुंदर स्वरूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतला, सुकुमार मदनाचा पुतला, मीराबाईंना अशी अवस्था प्राप्त झाली की तुझं पाहता सापुरी दृष्टीनं फिरी मागारी. आता भगवान परमात्म्याच्या चरण कमलापासून भगवंताला आपण पाहिलं नाही तर भगवंताशिवाय आपण जगू शकत नाही अशी मीराबाईंची अवस्था झाली. आता दृष्टीपुढे ऐका शिकू आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा अशी अवस्था झाली. शेवटी मीराबाईंना पांडुरंग परमात्म्याच्या भजनाचं वेळ लागलं आणि वेळ लागल्यानंतर लोक मीराबाईला नावं ठेवू लागले. कारण एखादा गावातला मुलगा जो जर वाईट वागत असेल म्हणजे दारू पित असेल आणि वाईट मार्गाला जात असेल तर लोक त्याला नावं ठेवणार नाहीत. पण एखादा भजनाला जर लागला, भजन करून लागला, मंदिरात येऊ लागला तर लोक त्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. मग लोक मीराबाईला नावं ठेवू लागले. किंवा तुकोबाराच्या दुसऱ्या आवाजामध्ये असं म्हटलेलं आहे, आमची कोणी नव्हती आहे हे चितिशे निवडले. म्हणजे
भक्ती करत आहे. तसं मीराबाईला लोक नावं ठेवू लागले. मीराबाईने भगवान परमात्म्याचं चिंतन करावं, पायामध्ये घुंगरं बांधावे आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन भगवान परमात्म्याचं सतत नामचिंतन करावं. एका गवळणीमध्ये म्हटलेलं आहे, पग घुंगरू बांध कर मीरा नाचे रे, मैं तो अपनी नारायण की हो गई दासी रे. लोग कहे मीरा भैरी बाबरी, बाप कहे कुलनाचे रे, बग घुंगरू बांध कर मीरा नाचे रे. लोक कहे मीरा भैरे बावरी, म्हणजे लोक म्हणत होते की बावरी म्हणजे वेडी झाली, लोक नाव ठेवली. पण मीराबाईंनी भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याचं सोडलं नाही, सतत चिंतन करायचं. शेवटी राजानं सांगितलं, मीरा एकतर देवाची भक्ती करायची सोड जगायचं असेल तर, आणि नाहीतर हा विषयाचा प्याला घे आणि त्यापेक्षा मरण काय कर पत्कर म्हणून जा. त्यावेळेस मीराबाईने सांगितलं, मी विषयाचा प्याला पेन, विष पेन, पण माझ्या पांडुरंगाची भक्ती करण्याची मी मात्र सोडणार नाही. विष का पेला राजाजीने पेला, पिवत पिवत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे. असं म्हटलेलं आहे की विषयाचा पेला, विष का पेला राजाजीने पेला. मीराबाईने विष पेलं, पण मीराबाईला काही झालं नाही बा, काही झालं नाही. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाळेवार. स्वतः मीराबाईने पेलेलं विष भगवान परमात्म्याने ते काय केलं, आपण स्वतः ते म्हणजे पचन केलं आणि ते पिलं. म्हणून त्या ठिकाणी मीराबाईला परमात्म्याचं वेळ लागलं. शेवटी मीराबाईंना आपलं भजन कीर्तन सोडलं नाही. याच्याही पुढची टोकाची भूमिका अनेक उदाहरण आहेत. सांगायचं म्हटलं तर तुकोबाराय म्हणतात की एखादा व्यक्ती 7 दिवसापासून काय आहे, उपवासी आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा अन्नाचा एक शीत सुद्धा, एक कण सुद्धा मिळाला नाही, मग त्याला देखील भजन कीर्तन सोडायचं नाही. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तन भजनाशी टाकू नये, कीर्तन भजनाला सोडायचं नाही. देह जाओ वाटवारा देहमुआ पातयामी कार्यमुआ साधयामी. देह जरी पडला तरी देहाची पर्वा करायची नाही. अनेक साधू संतांनी आपली भक्ती सोडली नाही. अनेक उदाहरण आहेत. भागवतामध्ये प्रल्हादाचं उदाहरण आपल्याला माहीत आहे. प्रल्हादाला किती प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला हिरण्यकशिपुने, पण प्रल्हादानं कधी भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याचं कधी सोडलं नाही. प्रल्हाद सतत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, अशी भक्ती प्रल्हादाच्या जीवनामध्ये सतत प्रल्हाद करायची महाराज. बघा तुम्ही, हिरण्यकशिपुने मारण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद काही मेला नाही. भक्ती किंवा भगवान परमात्म्याने प्रल्हादाला मरू दिलं नाही. म्हणून असुर जे बालक होते म्हणजे जे राक्षसांची मुलं होते त्यांना सुद्धा घेऊन प्रल्हादाने सांगितलं, बाबा रे, मनुष्य जन्म जो आहे 84 लाख योनी प्राप्त झाल्यानंतर मिळतो आणि हा जन्म गेला म्हणजे तुम्ही पुन्हा गेला, पुन्हा या देहाचा भरोसा नाही. आता मागून येईल ते
करून घेतली. मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कौमार आचरण प्राप्ती धर्मात भागवतानीय किंवा 9 प्रकारच्या भक्तीचा उपदेश केलेला आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्ये, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती प्रल्हादानं त्या आशुर बालकांना शिकवली. नव्याने आपल्या वडिलांना मी ही भक्ती शिकलो असं म्हणून सांगितलं. आणि म्हणून प्रल्हादाला सुद्धा भगवान परमात्म्यानं मरू दिलं नाही. प्रल्हादानं भगवान परमात्म्याचं चिंतन कधी सोडलं नाही. एवढंच काय, पांडव वनवासामध्ये होते, पण त्या पांडवांनी 14 वर्षाच्या काळामध्ये भगवान परमात्म्याला एक क्षणभर सुद्धा विसरले नाही. पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासे आढळलेली, कधी स्मरण सोडलं नाही, सतत देवाचं चिंतन केलं. म्हणून असं जर चिंतन आपण केलं तर तुकोबाला म्हणतात ते अविनाश करे आपुलिया आहे. म्हणा पिशे गोविंदाचे. तुम्ही देवाचं पिसं लावा. पिसं म्हणजे तुम्हाला देवाचं वेळ लागलं पाहिजे. आणि एकदा देवाचं वेळ जर तुम्हाला लागलं तर मग मात्र तुम्हाला भगवान परमात्मा जन्म आणि मरण तुमचं संपवत एवढंच नाही तर या जगामध्ये तुमची उत्तम अशी कीर्ती राहील.
चरणाचा भावार्थ झालेला आहे. शेवटच्या चरणाचा आपण भावार्थ पाहू. त्या अगोदर आपण विठोबा भजन घेऊ. बसलेले मंडळी, पुरुष मंडळीने हात वर करायचे आहे आणि माता भगिनीने हात वर न करता विठोबा मात्र तोंडाला म्हणायचं आहे. म्हणा भजन. गोपाल कुमारी सरे म्हणजे संपून जाईल, गरज तुम्हाला नाही. आता जगामध्ये कोणी असं म्हणाल का मी मरणारच नाही? कोणी म्हणाल का? नाही म्हणाल का? तर प्रत्येकाला या जगामध्ये मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर मरावं लागतं एक ना एक दिवस. 9वी मर गए, 10वी मर गए सहस्राठ्यांशी, 23 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हाकी मरोगी. म्हणजे सर्वांना मारावं लागतं. सर्व मोठी यादीच आहे बरं का, भरपूर प्रमाण आहे. सर्वांना या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर मरावं लागतं. पण तुकोबारा म्हणतात जर का तुम्ही भक्ती केली तर तुम्हाला मरावं लागणार नाही. साधू संत ठामपणे सांगतात की आम्हाला आता मरावं लागणार नाही आम्हा जन्मावे मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे किंवा मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर ठाव पुसले पुढं पुसले ओ संसले देहभाव. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तुकोबारायांनी स्वतःचं मरण जे आहे ते आपल्या डोळ्यांनी पाहिलं पुन्हा तुकोबारायांनी असं नाही. त्या मरणाला सांगितलं की बाबा तू माझ्याकडे येऊच नको. काळाने महाराज तुकोबारांना नमस्कार केला आणि काळ परत निघून गेला. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राहतो, दड 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 दुड 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 पळसुतला कळी काळा पुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी शेळपा कापडिया रे. म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम घेतलं किंवा तुकोबारायाचं नाव जरी घेतलं तर काळाला थरकाप सुटतो. तुकाराम तुकाराम नाम घेतला कापेय. त्या तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर काळाला थरकाप सुटतो. नव्हे तुकोबारायांच्यावर काळ आला म्हणतात. काळ तुकोबारायांच्या घरी गुलाम सलाम करी तुक्या घरी राहतो. तुकाराम महाराजांच्या घरी साधू संतांच्या घरी काळ जो आहे तो पाणी भरतो, नवे तो काम करतो. म्हणून काळावर देखील ज्यांची सत्ता आहे ते साधू संत, का तर त्यांनी मरणाला मारलेला आहे. तैसे येण्याची शरीरे ज्ञानोबाराय म्हणतात. तैसे येण्याची शरीरा तैसे येण्याची शरीरे किंबहुना येर दाई चिरापडे. म्हणजे त्यांना
त्यांना जन्म आणि मरण नाही. का तर त्यांनी भगवान परमात्म्याला आपलं केलं, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं आणि मग त्यांना मराव तर लागत नाही. हा एक काय आहे फायदा आहे. पण का हो दुसरा फायदा काय आहे तर तुकोबाराने सांगितले उत्तमची उरे कीर्ती मागे. ते जरी गेले या मृत्यू लोकांना आपला स्थूल देह सोडून तर असं म्हटलेलं आहे की त्यांची कीर्ती मात्र कीर्ती रूपाने ती मागे राहतात, शिल्लक राहतात साधू संत. कारण एका दोह्यामध्ये कबीरदास महाराजांनी असं म्हटलेलं आहे, सुरत से कीर्त बडे बिनपन कवड जाय, सुरत तो जाती नाही सुरत तो जाती कीर्त कधी न जाय. असं म्हटलेलं आहे की आपल्या शरीरापेक्षा म्हणजे शरीर कधी ना कधी नष्ट होणार आहे, जाणार आहे. सुरत से कीर्त बडी बिनपण तोडत आहे, पण कीर्ती जी आहे ती मात्र कधी संपली जात नाही. कीर्ती जी आहे ती कधी संपत नाही. म्हणून साधू संतांची, ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची कीर्ती या भूतलावर या मृत्यूलोकामध्ये आज आपण काय करत आहोत, गातो आहे. किंवा तुकोबारायांची कीर्ती आज ज्ञानोबारायांना जाऊन 700 वर्षे झालं. पण ज्ञानोबारायांना तुम्ही आम्ही आज ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये 10-15 लाख सोहळ्याला लोक जातात. का तर त्यांची कीर्ती आहे, त्यांच्यासाठी लोक जातात. तुकोबारायांना 400 वर्ष झाले, पण तुकोबारायण देखील आज अभंगाच्या रूपामध्ये आज आपल्याला जशाचे तसे आपल्यासोबत बोलतात. ज्ञानोबारायण ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्यासोबत बोलतात. पण आपण भाग्यवान असे आहेत की ज्ञानेश्वरी आपण कधी उघडून बघत नाही किंवा गाता कधी आपण वाचत नाही. म्हणून त्यांची कीर्ती आदरावर राहते की ज्यांनी परमात्म्यासाठी आपला देह काय केलेला आहे, खर्च केलेला आहे, परमात्म्यासाठी जे जगले. म्हणून अशी त्यांची कीर्ती उत्तम लोकांमध्ये राहते. किंवा उभारिला ध्वज तेरी लोकावरी आयुषी चराचरे कीर्ती ज्यांची, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. तुकावणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. तुकोबाराय म्हणतात साधू संतांचा सोहळा आपण या ठिकाणी करतो असं नाही, तर तुकावणे गाजे वैकुंठी सोहळा. वैकुंठामध्ये सुद्धा देव पांडुरंग परमात्मा काय करतो, त्यांचा सोहळा साजरा करतो. म्हणून याही भूमंडळा माझी कीर्ती. आणि या मृत्यूलोकामध्ये सुद्धा त्यांची कीर्ती आजरामर आहे. म्हणून असे साधू संत त्यांचं आपण नाव घेतलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नाव घेतलं पाहिजे. बघा तुम्ही त्यांची कीर्ती का आपण गातो किंवा ती कीर्ती रूपाने का शिल्लक आहे, तर त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपला अखंड देह अव्याहतपणे जगाच्या उद्धारासाठी खर्च केला, झिजवला. आणि साधू संतांनी भगवान परमात्म्याचं नाव घेतलं म्हणून त्यांची कीर्ती आजरामर आहे. आज 700 वर्ष झाले तरी ज्ञानोबारायांचं आपण नाव घेतो. तुकोबारायांना जाऊन 400 वर्ष झालं तरी त्यांचं आपण नाव घेतो. नवीन सर्व साधू संतांचं नाव घेतो. का घेतो? एखादा व्यक्ती एखाद्या आपल्या आजोबाचं पंजोबाचं भजन करताना आपल्याला दिसतो का? किंवा एखाद्या व्यक्तीला विचारलं तुझ्या आजोबाचं नाव काय आहे सांगशील का? आजोबाचं सांगल. पंजोबाचं ठीक आहे सांगल. पंजोबाच्या नंतर काय म्हणतात तुमच्या इकडं? खापर पंजोबा. खापर पंजोबाचं नाव सांगता येईल का? बाबा तुम्हाला सांगता येईल का? आपल्याला खापर म्हणजे खापर पंजोबा. त्याच्यानंतर अजून अशा पिढ्या जर आपण गेलो वाढवत तर आपल्याला आपल्या जे आहेत घरामध्ये जे काही पुरुष होऊन गेलेले वाडवडिलांचं सुद्धा आपल्याला नाव आठवत नाही किंवा आपण त्यांचं नाव घेत नाही. पण तुकोबारायांच्या 10 पिढ्यांचा इतिहास आज आम्ही कीर्तनामध्ये सांगतो. का तर त्यांनी या जगासाठी काहीतरी केलं, नवे भगवान परमात्म्याचं नाव घेऊन ते आजरामर झाले म्हणून त्यांची कीर्ती आज आपण गातो. अशा साधू संतांना आपण त्या ठिकाणी
त्यांचं चिंतन केलं पाहिजे, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली पाहिजे, आपल्याला सुद्धा वेळ लागलं पाहिजे आणि सतत भक्ती केली पाहिजे. कारण भक्ती करत असताना भक्तीमध्ये खंड नसला पाहिजे, अखंड असली पाहिजे. आपण अखंड हरिनाम सप्ताह लावतो पण त्याच्यामध्ये खंड असतो. तैलवत असं म्हटलेलं आहे. भक्ती करत असताना नारद महर्षींनी भक्ती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की तैलवत भक्ती असली पाहिजे. म्हणजे तेलाची धार जर आपण वरून सोडली तर ती जमिनीला टेकेपर्यंत ती कधी तुटत नाही मध्ये, म्हणजे अखंड असते. पाण्याची जर सोडली तर मध्ये तुटली जाते. पण अशी अखंड भक्ती असली पाहिजे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये सतत भक्ती होती महाराज. दिन रजनी हा चिरंगा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत न कळे दिवस राती, अखंड लागले शे ज्योती आनंद लहरीची गती, वर्णुमी किती तया सुखा सतत सततम कीर्तयंतो मां यतंतश दृढव्रतः नवशंत क्षमा भक्त्या नित्य उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नावाचे नाही पापाचे ऐसे केले. म्हणून त्या परमात्म्याचं आपण नाव घेतलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, एका देवाची आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून असा हा अभंगाचा सरळ सरळ मी जसं जमल तसं माझ्या बुद्धीला जसं सुचत तसं सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या गुरूंची कृपा, तुम्हा सर्व श्रोते भाविक मायबापांची कृपा. वास्तविक तुमच्या समोर मी काय सांगू. तुम्ही प्रभो तुम्ही महिषाची आवृत्ते आणि मी अमराची तसे भक्ते, मनोडी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. भगवान शंकराच्या तोडीचे असणारे श्रोते मायबाप आणि असे असणारे पण तुम्ही एका लहान अज्ञान पामर बालकाचे बोबडे बोल ऐकण्यासाठी तुम्ही आलेले आहेत. तरी तुम्हाला सर्वांना धन्यवाद. सर्वांनी शांत बसून ऐकलं. नाही तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कीर्तनामध्ये झोपायचे माणसं असते. कीर्तन सुरू झालं रामकृष्ण हरी म्हटलं, रामकृष्ण हरे असं म्हटलं त्यांची झोप झाली सुरू. पण आणि मध्ये मध्ये विक्षेपण होतं. पण या ठिकाणी तुम्ही शांत बसलात म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपल्यावर परमार्थाचे संस्कार आहेत आपल्या गावावर. मग ते संस्कार आपल्या भागामध्ये जे काही साधू संत झालेले असतील, हरिभक्त परायण परंतु वैकुंठवासी सावळाराम बाबा असतील, त्यानंतर काशीनाथ बाबा असतील, अजून आपल्या भागामध्ये जे असतील आणि विद्यमान असणारे हरिभक्त परायण चिंतामणी बाबा, त्यानंतर मच्छिंद्र बाबा आहेत, काशीनाथ बाबा आहेत, हे सर्व आपल्याला मार्गदर्शन करतात साधू संत. आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर आपण त्यांच्या मार्गाने फक्त चालायचे डोळे लागून. निश्चित आपण एक ना एक दिवस मुक्कामाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं गाव तसं पारमार्थिक आहे. गाव पारमार्थिक आहे, आनंद आहे. पण दुःख हे एवढ्या गोष्टीचं आहे की तुम्ही कीर्तनाला आलेत पण तुमच्या मुलांना तुम्ही सोबत आणलेलं नाही. कारण लहान मुलावर संस्कार झाले पाहिजे. मुलांना जर तुम्ही आणलं मंदिरामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी तर हे संस्कार त्याच्यावर मरेपर्यंत राहतील. म्हणून कारण ते आपल्या देशाचं भवितव्य आहे हिंदू धर्माचं. आता भजन कीर्तन हे जे आहे ते लोकांना जे आहे जुने लोक त्यांनी हे टिकून ठेवलेलं आहे. पण तरुण पिढी जी आहे ते दुसऱ्या मार्गाने जात आहे. त्यांना भजन कीर्तन नको वाटतं, त्यांना आणलं पाहिजे, त्यांना याची आवड लावली पाहिजे. हरिपाठाला चला, कीर्तनाला चला, आरतीला चला असं म्हणून आपण आणलं पाहिजे. आता या गावामध्ये मी 2 वर्ष झालं आहे. पण 2 वर्षापासून मी प्रयत्न करतो. भावला सुद्धा बोलतो की काहीतरी लहान मुलं असतं त्यांना आपण हरिपाठ शिकू, काहीतरी शिकू. जर झाले तर आनंदाची गोष्ट आहे. पण असं तुम्ही सर्व श्रोते मायबाप आपल्या मुलांना भजन कीर्तन नवे नवे आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान द्याल अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. मुस्लिम धर्मामध्ये म्हणजे मुस्लिमाच्या धर्मामध्ये त्यांचा 5 वर्षाचा मुलगा म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून एकदम 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण काय करतात, त्यांच्या धर्माचं रक्षण करतात. म्हणजे नमाज पढतात 3 टाईम. आपलं 22 वर्षाचं आहे म्हणायचं ते आपलं 22 वर्षाचा मुलगा आहे ना, तो मंदिरामध्ये चल म्हटलं तर त्याला कमीपणा वाटतो. म्हणजे ही खेदाची गोष्ट आहे. हिंदू धर्माला लागलेली काय आहे, एक कीड लागलेली आहे. म्हणून असं न करता पवित्र अशी तुळशीची गळ्यामध्ये माळा घाला, पांडुरंगाची वारी करा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा, गोरगरिबांची सेवा करा, सर्वांना
प्रेम द्या, कोणाशी भांडू नका, वैर कोणाशी करू नका आणि दुसऱ्याच्या हृदयाला टोचल, दुसऱ्याच्या हृदयाला लागल असं मात्र कधी कोणाला बोलू नका. एवढं सांगतो आणि या ठिकाणी मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. गावकरी मंडळी खूप छान आहे, तरुण मंडळी, हरिभक्त मंडळी, माता भगिनी आणि आमचे दादा सुद्धा आलेले आहेत कीर्तन ऐकण्यासाठी. त्या गावातील पाटील ते सुद्धा आलेले आहेत. सर्वांची नावं मी अगोदर सुद्धा घेतलेली आहेत. जर कोणाचं राहिलेलं असेल तर सर्वांची नाव घेतले असं गृहीत धरा आणि जर काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा ते बरोबर असेल ते तुमच्या जीवनामध्ये घ्या. तुमच्या जीवनामध्ये निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर वाईट असेल तर ते मला परत देऊन टाका. कारण लोकांचा आजकाल समज असा झालेला आहे, कीर्तन म्हटलं की कोणते महाराज आहेत पहिलं विचारतात. लोकांनी म्हटलं विनोदाचार्य आहे म्हणून लोक येणार विनोदाचार्य. पण विनोद हेच काय कीर्तन आहे असं नाही. कारण कीर्तनामध्ये विनोद असावा पण विनोद हेच कीर्तन नसावं असा माझा बोलण्याचा अर्थ आहे. कारण साधू संतांनी काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत आपल्याला. कीर्तनामध्ये काय सांगितलं पाहिजे, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती निवडाव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. भक्ती ज्ञानाविरहित, भक्ती ज्ञान याच्याशिवाय कीर्तनामध्ये दुसऱ्या गोष्टी काही करायच्या नाही. पण कीर्तन जे आहे ते सगळं आजकाल पाहतो आपण ते कॉम्पिटिशन किंवा शोचा भाग झालेला आहे. पण कीर्तन हे साधन आहे तर देवाला जोडण्याची काय आहे, प्राप्ती करण्याची कीर्तन हे माध्यम आहे. कीर्तन माध्यम आहे भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचे. आपण भगवान परमात्म्याचे अंश आहोत आणि त्या शिवाला जोडण्याचं माध्यम आहे. म्हणजे एक वायर दुसऱ्या वायरला जर जोडलं तर त्याच्यामध्ये काय तयार होतं, करंट तयार होते, वीज तयार होते. तसं भगवान परमात्म्याला जोडण्याचं कीर्तन हे माध्यम आहे. म्हणून कीर्तनाची शक्ती आहे. खूप काय आहे विषय बोलण्यासारखा. या ठिकाणी सेवा मी समाप्त करतो. ज्ञानेश्वर महाराज Wow.